नमस्कार. मी डॉक्टर माया सुनील रंबाळे, आर एस मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर. आज आपण इथे पाहणार आहोत युवक भारती या 12वीच्या पुस्तकातील भाग 2 मधील रंगरेषा व्यंगरेषा या पाठाचा स्वाध्याय. या आधीच्या भागामध्ये आपण लेखकाचा परिचय आणि पाठाचा थोडक्यात सारांश आपण बघितला आहे. या पाठामधून आपण स्वाध्याय सुरू करूया. यातील कृती आहे पहिली. लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा. यातलं लिहिल्या एका साईडला लिहिल्या पाठातील गोष्टी आणि दुसरीकडे प्रतीके. यातलं पहिलं आहे चिमुरड्या मुलीचे डोकं, त्याचं प्रतीक आहे नारळ, रकान्यात नारळ लिहायचं आहे. दुसरं आहे आई हे नातं, रकान्यात लिहायचं आहे वैशाख वनवा, प्रतीक आहे त्याचं. आणि तिसरं आहे भर पावसातील छत्री आणि रकान्यात लिहायचं आहे प्रतीक त्याचं बाबा. नंतरचं आहे वैशिष्ट्ये लिहा. लेखकाच्या मते व्यंगचित्राची वैशिष्ट्ये, यासाठी आपल्याला 4 रकाने दिलेली आहेत. यातला पहिला आहे, पहिल्या रकान्यात लिहायचं आहे निशब्द भाषा, दुसऱ्या रकान्यात लिहायचं आहे संवादी, तिसऱ्या रकान्यात लिहायचं आहे मार्मिकता आणि चौथ्या रकान्यामध्ये मोजक्या रेषांमधून आशय व्यक्त करणे. नंतरचं त्यातलंच आहे दुसरं व्यंगचित्राच्या नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये, यासाठी पण 4 रकाने दिलेली आहेत. यातील पहिल्या रकान्यात लिहायचं आहे आपल्याला कमीत कमी रेषा, दुसऱ्या रकान्यात लिहायचं आहे कमीत कमी तपशील, तिसऱ्या रकान्यात जास्तीत जास्त आशय आणि चौथ्या रकान्यामध्ये खोली. यातला आहे योग्य जोड्या लावा. लेखक अ गट आहे आणि ब गट, यामध्ये लेखकाची व्यंगचित्रे पहिल्याच्या साईडला एका साईडला दिलं आहे. यामध्ये लेखकाचे स्त्रीभ्रूण हत्येचे पोस्टर, याची जोडी आहे या साईडला लिहिलेलं लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते. दुसरं आहे लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही ब गटातला आहे भाषे इतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात. आणि तिसरं आहे शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना, याचं उत्तर आहे इकडे ब गटातील स्वकल्पना शक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केले. त्यातला आपल्याला नंतरचा भाग आहे मोठी लेखकाला लागू पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर टिक करायचं आहे, राईटची खून करायची आहे. पहिला आहे लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षण शक्ती होती, इथे या रकान्यामध्ये करायचं आहे राईटची खून. नंतर दुसरं आहे लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली, इथे क्रॉस येईल, इथे राईटची खून नाही करायची. तिसरं आहे लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती, हे पण राईट आहे, याला राईट चुकून करायची. अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत, इथे पण राईट खून येईल. पाचवा आहे व्यंगचित्रातला नवा ट्रेंड स्वीकारण्याची वृत्ती नव्हती, त्याला क्रॉस करायचं, म्हणजे चुकीचं आहे ते. सहावा आहे प्राप्त प्रसंगातून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती, हे पण राईट आहे. सातवा आहे नवनिर्मिती क्षमता, हा त्यांचा गुण होता, याला पण राईट खून करायची. आणि 8वा आहे इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती, याला क्रॉस येईल, म्हणजे हे चुकीचं आहे, त्याला राईट खून नाही करायचे. यानंतरची दुसरी कृती आहे वर्णन करा. यातलं वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंब प्रमुख, याचं उत्तर आहे व्यक्त होण्याची खूप वेगवेगळी साधनं असतात. लेखकाने व्यक्त होण्यासाठी व्यंगचित्राची निवड केली. त्यांच्या या व्यंगचित्राची ठिकठिकाणी प्रदर्शनं भरत असत. या व्यंगचित्रात भाषांच्या सीमा ओलांडून जाण्याची ताकद आहे, ती एक उत्कृष्ट भाषा आहे. लोकांपर्यंत पोहोचणे हाही त्यात एक हेतू आहे. वाई येथे त्यांच्या चित्रांचे भरलेल्या प्रदर्शनाचा अनुभव त्यांना फार मोलाचा वाटतो. हे प्रदर्शन बघायला एक शेतकरी कुटुंब एका ट्रॅक्टर ट्रॉलीमधून आलेले होते. त्यात एक प्रौढ कुटुंब प्रमुख आणि बाकी त्यांची मुलं नातवंड देखील होती. लेखकाला त्यांचे कौतुक वाटले. अशिक्षित असणारा हा कुटुंब प्रमुख लेखकाच्या प्रत्येक व्यंगचित्रासमोर जाऊन त्याच्या आकलनानुसार त्याला त्या व्यंगचित्राचा समजलेला अर्थ मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता मुलं नातवंडांना समजावून सांगत होता. लेखकाने उत्सुकता म्हणून ते त्यांचे बोलणे ऐकले, तेव्हा त्यांना जाणवले की खऱ्या निर्मळ मनाने त्या शेतकरी वृद्धाने त्या व्यंगचित्राबद्दल व्यक्त केलेले भाव अर्थ चित्र चितारताना लेखकाच्या मनात देखील नव्हता. त्या अशिक्षित वृद्धाने व्यक्त केलेला त्याचा अर्थ खूप वेगळा होता, पण तो लेखकाला मोलाचा वाटतो.
त्याचा शेतकऱ्याने सांगितलेला अर्थ लेखक समजावून घेत होते. त्या शेतकऱ्याने जे काही सांगितले ते लेखकाच्या दृष्टीने खूप मोलाचे होते. नंतरचा आहे प्रश्न, स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर. याचं उत्तर आहे, लेखक एका कार्यक्रमात गेले असता तिथे स्वागतात त्यांना पुष्पगुच्छ आणि नारळ दिला गेला. त्या नारळाकडे बघत असतानाच लेखकाच्या मनात अनेक निरनिराळे विचार, कल्पना येऊ लागल्या. ते नारळ त्यांना एका 5-7 वर्षाच्या लहान मुलीच्या चेहऱ्यासारखे दिसले आणि त्याची शेंडी म्हणजे त्या मुलीने बांधलेली पोनीटेल वाटली. कार्यक्रमानंतर लेखक घरी आले तरी ते विचार त्यांच्या मनातून जाईना. रात्री ते जेव्हा चित्र काढायला लागले तेव्हा एका पुरुषी हातात तो नारळ म्हणजे त्या चिमुकल्या मुलीचं डोकं असलेलं त्यांनी चितारलं. त्या नारळाला त्यांनी छोटासा डूलही घातलेला दाखवला. आता त्यामुळे त्या मुलीचे डोके त्या पुरुषी हातात पकडून असल्याचं सूचित होत होतं. त्यासोबतच त्यांनी त्या पुरुषी हातात धरून ठेवलेला एक हात काढला. यामधून स्त्रीभ्रूण हत्येचं पोस्टर तयार झालं आणि त्यातून त्या स्त्रीभ्रूण हत्येला विरोध असा भाव प्रदर्शित झाला. व्यंगचित्रामध्ये भाषांच्या सीमा ओलांडून जाण्याची क्षमता असते. तसे एक शब्दही न सांगता अशिक्षितांपर्यंत देखील या व्यंगचित्राद्वारे स्त्रीभ्रूण हत्येला विरोध हा संदेश लेखकाला पोहोचवता आला. यातला ई आहे, लेखकाने आईविषयी रेखाटलेले काव्यात्मक चित्र. व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे. व्यंगचित्रातून शब्द नसले तरी त्याचा काव्यात्मक आशय, सार्वकालिक सत्य त्यातून समर्थपणे साकारता येते. निरीक्षण, चिंतन, कल्पनाशक्ती, विनोदबुद्धी, वाचन आणि रेषांची जोड यांच्या सहाय्याने व्यंगचित्र रेखाटता येते. एखाद्या व्यक्तीबद्दलची भावनाही या रेषांच्या सहाय्याने व्यक्त करता येते. लेखकाने त्यांच्या आईबद्दलची त्यांच्या मनात असलेली भावना त्यांच्या व्यंगचित्राच्या सहाय्याने यातून साकारली आहे. त्यात शब्दांची भाषा नसली तरी शब्दांपेक्षा मार्मिक भाषा त्यांच्या व्यंगचित्राची आहे. आईचं नातं जगातलं खऱ्या अर्थाने खरं आणि सुंदर नातं आहे. हे वर्णन करताना त्यांनी उन्हाळ्यातला वैशाख वनवा, सुकलेलं झाड, झाडाच्या फांदीवर एक पक्षाचं घरटं आणि घरट्यात आकाशाकडे चोच उघडून आशेने बघणारी पिल्लं आणि आकाशात उडणारी पिल्लांची आई असे त्या चित्रातून वर्णन केले आहे. ती पिलांची आई पक्षीन आपल्या पिलांसाठी आकाशातील ढगच खाली ढकलत आणत आहे असे दाखवले होते. या व्यंगचित्रांच्या मुखभाषेतही किती अर्थ सामावलेला आहे. म्हणजे आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते हे शब्दात सांगण्यासारखे नाही. ते निशब्द आहे, शब्दातीत आहे. हेच तेंडुलकरांनी त्यांच्या आईबद्दल या व्यंगचित्रामधून व्यक्त केले आहे. आई आणि मुलाचे नाते, तिचे मुलांसाठी झटणे शब्दातीत आहे. शब्दात हे नाते, ही भावना व्यक्त करणे अवघड आहे. हे सुंदर भाषेत केवळ शब्दांच्या माध्यमातून तेंडुलकरांनी आपल्या व्यंगचित्रातून रेखाटले आहे. यातली तिसरी कृती आहे व्याकरण. यातलं अ, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पहिला आहे यातलं, या चित्रांचे स्रोत मला सापडतात. हे कर्तरी प्रयोग. दुसरं आहे यातलं, हा संदेश मला पोहोचवता आला. याचं उत्तर आहे भावी प्रयोग. तिसरं आहे यातलं, त्यांनी 7-8 चित्र पुन्हा चितारून दाखवली. याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. चौथा आहे मार्गदर्शन संपवून चहा मागवला. हा आहे कर्मणी प्रयोग. यातला आ आहे, खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा. त्यात 3 कॉलम्स दिलेले आहे. वाक्य, वाक्यप्रकार आणि बदलासाठी सूचना. यातलं वाक्य आहे पहिल्या रकान्यामध्ये, अशी माणसं क्वचितच सापडतात. हा वाक्यप्रकार आहे विधानार्थी. आणि बदलासाठी सूचना आहे नकारार्थी वाक्य हे करायचं आहे. अशी माणसं नेहमी सापडत नाही असं वाक्य होईल ते. दुसरं आहे वाक्य, ती जुनी कौलारू वास्तू होती. हे आहे विधानार्थी वाक्य, वाक्यप्रकार तसा. आणि या बदलासाठी सूचना आहे उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. काय, ती जुनी कौलारू वास्तू होती असं वाक्य होईल. तिसरं आहे, तुम्ही मला बोलून देणार आहात की नाही. हे वाक्य आहे प्रश्नार्थक. आणि या बदलासाठी सूचना आहे तुम्ही मला बोलू द्या. आज्ञार्थी वाक्य करायचं होतं, तुम्ही मला बोलू द्या असं होईल. यातला ई आहे, समासाचे नाव आहे. समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा. एकीकडे लिहायचं समासाचे नाव दिलेले आहे आणि आपल्याला सामासिक शब्द लिहायचा आहे. समासाचं नाव आहे तत्पुरुष समास. यातले शब्द आहे महात्मा आणि पंचधातू.
दुसरा आहे अव्ययीभाव समास. याचं उत्तर आहे सामासिक शब्दामध्ये लिहायचं आहे प्रतिवर्षी आणि आजन्म. तिसरा आहे बहुव्रीही समास. याचं आहे उत्तर लक्ष्मीकांत आणि निर्धन शब्द. चौथा आहे द्वंद्व समास. याचं उत्तर आहे सामासिक शब्द स्त्री पुरुष आणि गुणदोष हे लिहायचे आहे शब्द. नंतरचा मोठा ई आहे. कंसात समासांची नावे दिलेली आहेत. खाली दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा. यातलं पहिला शब्द आहे चहा पाणी. याचा विग्रह होईल चहा पाणी वगैरे आणि समास आहे समाहार द्वंद्व समास. दुसरा आहे सद्गुरू. याचा विग्रह होईल सत असा गुरु आणि समास आहे कर्मधारय समास. तिसरा आहे सुई दोरा. विग्रह आहे सुई आणि दोरा आणि याचं समास आहे इतरेतर द्वंद्व समास. चौथा आहे चौघडी. विग्रह आहे चार घड्यांचा समूह आणि समास आहे द्विगु समास. पाचवा आहे कमी अधिक. विग्रह आहे कमी किंवा अधिक आणि वैकल्पिक द्वंद्व समास आहे. आणि सहावा आहे जलदुर्ग. जलामध्ये बांधलेला दुर्ग हा आहे मध्यम पदलोपी समास. चौथी कृती आहे स्वमत. यातलं अ. एखादी व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते. या विधानाशी तुम्ही सहमत या असहमत आहात हे सकारण स्पष्ट करा. उत्तर आहे याचं व्यंगचित्र हे मनाला आनंद देणारे भाषेपेक्षा संवादाचे अधिक चांगले माध्यम होऊ शकते. जसे बोधामृताचे कडू घोट हास्यरूपी साखरेच्या आवर्णनाने वेष्टून दिल्यास त्याचा योग्य तो परिणाम होतो, तसे व्यंगचित्राचे असते. बुद्धीला आणि मनाला आव्हान देणारे व्यंगचित्र हे वाचकाच्या मनावर आपली घट्ट पकड बसवू शकते. एवढी ताकद त्यात असते. व्यंगचित्राची भाषा निशब्द असते. त्यात शब्द नसतात, पण केवळ रेषांच्या मदतीने व्यंगचित्रकार मनातील भाव कागदावर चितारित असतो. अनेकदा 1000 शब्द जे सांगू शकणार नाही ते एक व्यंगचित्र सांगून जाते असे म्हणतात. ते चुकीचे नाही. अशी ही आशयपूर्ण व्यंगचित्रे शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. केवळ मनोरंजनच नाही तर वाचकाला अंतर्मुख करणे हा व्यंगचित्रकाराचा जणू गुण असतो. तो या व्यंगचित्रांमधून दैनंदिन जीवनात घडू शकणारे प्रसंग साकारतो. हे प्रसंग समोर येताच आपल्याला खुदकन हसू येते, तर कधी सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब देखील व्यंगचित्रात उमटते. तेव्हा वाचक अंतर्मुख बनून त्याचा विचार करू लागतो. जणू हे व्यंगचित्र वाचकाशी संवाद साधतात. एखादे सामाजिक वास्तव भाषेच्या माध्यमाने शब्दातून जितके प्रभावीपणे व्यक्त होणार नाही तितके ते व्यंगचित्रातील रेषांच्या माध्यमातून व्यक्त होते. त्यावेळी त्याचा प्रभाव वाचकावर जास्त होतो. प्रत्येकच व्यंगचित्र वाचकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असते, जे कधी शब्दांनी सांगता येत नाही. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे व्यंगचित्राची संवादाची भाषा उपयोगी पडते. कलाकाराच्या मनातील आशय वाचकांपर्यंत या व्यंगचित्राच्या माध्यमातून पोहोचतो. व्यंगचित्रे हीच एक उत्कृष्ट भाषा आहे. भाषांच्या सीमा ओलांडून जाण्याची क्षमता त्यात आहे. नंतरचा प्रश्न आहे आ. वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीने उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे व्यक्तीच्या जगण्या वागण्यातील विसंगती अचूकपणे टिपण्याची क्षमता व्यंगचित्रात असते. दैनंदिन जीवनात घडणारे प्रसंग, समाजातील वास्तवता, संघर्ष, आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तिरेखा हे सर्व विषय व्यंगचित्रातून अवतरतात. व्यंगचित्राची निर्मिती केवळ मनोरंजनासाठी नाही तर समाजातील वाईट रूढी परंपरा किंवा मानवी स्वभावातील विसंगती, त्रुटी यावर कोरडे ओढण्यासाठीही केली जाते. अशा व्यंगचित्रातून वरवर दिसणारा विनोद हा मानवी स्वभावाच्या दुर्गुणांवर मार्मिकपणे टीका करतो. व्यंगचित्रकाराला व्यंगचित्र काढण्यासाठी लागणारे विषय शोधावे लागत नाही, तर ते त्याच्याच आजूबाजूच्या परिसरात त्याच्या आजूबाजूला घुटमळत असतात. फक्त ते त्याला सावधगिरीने निवडता आले पाहिजे आणि ते योग्य समर्पकपणे आपल्या व्यंगचित्रातून साकारता आले पाहिजे. व्यंगचित्रकाराकडे वाचन, निरीक्षण, कल्पनाशक्ती, चिंतन, विनोदबुद्धी असल्याशिवाय त्याला व्यंगचित्र काढता येत नाही. यालाच रेषांची जोड देऊन तो आपल्या कल्पना कागदावर चितारत असतो. यावेळी डोळस दृष्टीने त्याने चौफेर नजर जर ठेवली तर त्याला अनेक विषय त्याच्याच आजूबाजूला सापडतात.
व्यंगचित्राला विषयाचे बंधन नसते, त्यामुळे तो कुठलाही विषय घेऊन मार्मिकपणे त्यावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य करू शकतो. रोजच्या जीवनातील विषयही त्याने आकर्षक आणि नेमक्या व्यक्तिरेखा घेऊन चेहऱ्यावरील हावभावही चितारल्या तरी त्याला वाचकांची दाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे व्यंगचित्रकाराला सावधगिरीने चौफेर लक्ष ठेवणे आवश्यक असते. नंतरचा प्रश्न आहे ई. लेखकाने व्यंगचित्रातून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे याचं रंगरेषा व्यंगरेषा या आत्मचरित्रात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी आई वडील भावंडे यांचे व्यक्तिमत्व अगदी सुंदर पद्धतीने उभे केले आहे. त्यांनी व्यंगचित्रांच्या शब्दविरहित भाषेत आपल्या कुटुंबियांच्या आठवणी सुंदरपणे चितारल्या आहेत. प्रस्तुत पाठात देखील त्यांच्या वडिलांना त्यांनी त्यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी 2 चित्रे काढली. त्यातील पहिल्या चित्रात लेखक लहानपणचे स्वतः भर सावतात एकटे उभे आहे आणि त्यांच्या डोक्यावर बाबा असे लिहिले आणि पाऊस बाबा या शब्दाच्या दोन्ही बाजूला पडतो आहे असे चित्र रेखाटले. जणू बाबा म्हणजे छत्रीची कल्पना येथे सूचकपणे लेखकाने साकारली आहे. यामुळे लहानसे लेखक स्वतः ओले होत नाही, म्हणजे किती संकट आली तरी वडील ते आपल्या मुलापर्यंत पोहोचू देत नाही, तर स्वतः आधी त्याचा सामना करतात. तर दुसऱ्या चित्रात बाबा शब्द नाही, पण लेखक आता 70-75च्या वयातले आहे. बाबांचा आधार मात्र आयुष्यभर त्यांना लाभला. त्यांनी जे आयुष्यभर लेखकासाठी खस्ताखात करून ठेवले, त्यामुळे आज त्यांच्या जीवनाला एक आश्रय मिळाला, हे लेखकाला सूचित करायचे आहे. हीच त्यांनी त्यांच्या वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली होती. त्यांच्या मनात वडिलांविषयी असणाऱ्या मूक भावना त्यांनी रेषांच्या सहाय्याने, कल्पनेच्या सहाय्याने या व्यंगचित्रातून साकारल्या आहेत. आणि यातला शेवटला प्रश्न आहे 5वी कृती अभिव्यक्ती. प्रश्न आहे यातला स्त्री भ्रूण हत्या एक अपराध याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर आहे याचं स्त्री भ्रूण हत्या ही समाजात पसरलेली एक मोठी समस्या आहे. स्त्रियांसाठी तर हा एक अभिशाप आहे. आपल्या समाजात पूर्वीपासून स्त्रीला कमी दर्जा दिला जातो. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी सर्व दुःखाचे कारण समजले जाते. समाजात तिला नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळे मुलगीच नको असे म्हणणाऱ्यांची संख्याही समाजात मोठी आहे. यासाठी लिंग परीक्षण करून घेऊन मुलगी असल्यास जन्माला येण्याआधीच तिला आईच्या गर्भातच संपविले जाते. परिवारातील सदस्यांच्या दबावाखाली येऊनही अनेकदा त्या स्त्रीला गर्भपात करून घ्यावा लागतो. समाजात या स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण मोठे आहे. याला अनेक कारणे आहेत. समाजातील अशिक्षितपणा, हुंडा पद्धती, अंधश्रद्धा अशा अनेक कारणांनी मुलगी नको असे म्हणण्याकडे समाजाचा कल आहे. समाजात मुलाच्या आईला उच्च स्थान तर मुलीच्या आईला निम्न स्थान दिले जाते. अनेक राज्यांमध्ये मुलगी जन्माला येण्याआधीच तिची गर्भातच हत्या केली जाते. यामुळेच मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी दिसते. आज ठिकठिकाणी अवैध गर्भलिंग चाचणी करणारी केंद्रे उभारली गेली आहेत. या चाचणीत गर्भ मुलगी असल्याचे निदान झाले की गर्भपात करून तिला तेथेच संपविले जाते. सरकारने अशा केंद्रावर बंदी आणली असली तरी काही दवाखान्यांमधून अवैधरित्या जास्त पैसे घेऊन हे काम केले जाते. त्यामुळे सरकारने यासाठी कडक पावले उचलावी. आज स्त्री पुरुष कायद्याने समान आहेत, त्यांना समान हक्क आहेत, तरीसुद्धा समाजात स्त्री भ्रूण हत्या होतच आहेत. त्यासाठी समाज जागृतीचीही गरज आहे. केवळ कायदे करून चालणार नाही, तर गुन्हा करणाऱ्याला कडक शिक्षा देखील झाली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या एक अपराध आहे, हे थांबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपला आहे. धन्यवाद.